अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. अमोल मिटकरी आहेत, हिरामणी खोसकर देखील आहेत. तुम्हाला दोघांनाही पहिले माझे प्रश्न हेच आहेत की अजितदादांचा विसर पडलाय दोन्ही सभागृहांना, चर्चाच होत नाही दादांच्यावर. मी उत्तर देऊ? होय. दादांचा विसर पडला नसता तर दोन्ही सभागृहात चर्चा लावून धरली असती. आणि असं कोणाबद्दलही वाईट होऊ नये. दादाबद्दल जे घडलं ते जर आणखी काही वेगळं घडलं असतं म्हणजे तर मला असं वाटते की चर्चा तापली पण असती. तुमचं काय उत्तर? 100% दादांचं एवढं मोठं विषय झालेला आहे. कुठंतरी या सभागृहामध्ये आपल्या लोकांना अपेक्षा होती, सामान्य जनतेला अपेक्षा होती का या नेत्याचं जे काही घातपात झालं, काय झालं याच्यावर या सभागृहामध्ये चर्चा व्हायला लागत होती. सर्व कार्यकर्त्यांचा नेत्यांचा आहे. पण मला सांगा, पार्थ पवार, जय पवार अजूनही बोलत नाहीत. रोहित पवार पत्रकार परिषदा घेत आहेत. जय पवारांची पत्रकार परिषद होती ती रद्द झाली. सुनेत्रा वहिनी काही बोलत नाहीत अजून. नाही तर कसं होतं, त्या कुटुंबाला आम्ही लोकांनी बोललं पाहिजे. आमच्या जबाबदारी आहे. आम्हाला अनेक वर्ष सांभाळलं कार्यकर्ते, आमच्यामुळं कार्यकर्त्यांना आम्ही सांभाळलं. कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा आहे का या सभागृहामध्ये आज या अधिवेशनामध्ये दादाच्या कुटुंबाला न्याय मिळायला लागतो, ती सगळ्यांची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा वहिनी बोलत नाहीत, जय पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. असं आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्या ज्या संकटातून धीरोदत्तपणे पुढे जात आहेत ते त्यांचं कर्तव्य बजावतात. कारण दादांच्या खुर्चीला न्याय देणं हे त्यांच्या पुढचं अग्निदिव्य आहे. आणि ते कर्तव्य बजावताना आमच्या आमदारांचं काम आहे की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे, त्यांच्यासोबत खंबीरपणे राहणं हे आमचं काम आहे. म्हणून ही जबाबदारी आमची आहे, म्हणजे आमदारांची. आता राहिला जय पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेचा प्रश्न, तर ते काल पत्रकार परिषद घेणार होते असं बातम्यांमधून कळलं. पण ती पत्रकार परिषद का कॅन्सल झाली हे मला असं वाटते काही पुरावे ते आणखी गोळा करतायत आणि थोडंसं वस्तुनिष्ठ पत्रकार परिषद झाली पाहिजे, त्यातून कोणते उपप्रश्न येता कामा नये या अनुषंगानं त्यांनी पत्रकार परिषदेचं थोडंसं पुढे ढकललं. नाही, पण मला सांगा, ज्या पद्धतीनं रोहित पवार आक्रमक होत आहेत, दिल्लीत जाऊन राहुल गांधींपासूनच्या सगळ्यांच्या त्या भेटी घेत आहेत, तसं दादांच्या कुटुंबियातलं समोर का कोणी येत नाही? किंवा तुमच्या आमदारांमधला अपवाद तुम्ही सोडलात तर कुणी समोर येत नाही? नाही त्याला काय झेडपीला असं आहे संदीपजी, त्या प्रश्नाचं उत्तर त्याच आमदार साहेबांना विचारायला पाहिजे. कारण एक तुम्हाला सांगतो, आज तुम्ही किती पळ काढा या चर्चेतून, तुम्हाला एक दिवस तुमची पिढी जाब विचारेल की तुम्ही अजितदादांचा इतका मोठा अपघात झाल्यानंतर तुम्ही शांत का होतात. हे आज तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण उद्या तुम्हाला मुलं विचारतील, सुना विचारतील, नातवंड विचारतील. तुम्ही त्यातून पळ नाही काढू शकणार. त्याच्यामुळे जे आम्हाला फक्त इतिहासामध्ये आमचं नाव मूग गिळून गप्प राहणाऱ्या शांत आमदारांमध्ये नोंदवायचं नाही. खोसकर साहेब, तुम्हाला प्रश्न आहे, कुठला दबाव आहे तुमच्यावर आमदार म्हणून? नाही तसं काही नाही, दबाव काहीच नाही. परंतु आम्ही सगळ्या आमदारांनी तो विषय आम्ही सीएम साहेबांना पण भेटलो, आम्ही निवेदन पण दिलेलं आहे. अजून 2-4 दिवस 8 दिवस आहे, आम्हाला अपेक्षा आहे का किती दिवस अपेक्षा ठेवणार खरं तुम्ही? अधिवेशन संपत आलेलं आहे. 25 तारखेपर्यंत अपेक्षा आहे का सभागृहामध्ये चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. चर्चा झाली तरी न्याय मिळेल असं नाही मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला वाटतं? नाही, माझं थोडं खोसकर साहेबांच्या मताशी मी थोडासा असहमत आहे. कारण न्याय भेटेल ह्याच्यात आपण किती दिवस वेळ काढणार आहोत? न्याय कधी भेटेल हा प्रश्न आहे ना. न्याय भेटेल म्हणजे कधी भेटेल? अद्यापही जर मला सांगा, सीबीआय इन्क्वायरी जर लागली तर मग सीसीटीव्ही फुटेज तरी भेटलं पाहिजे ना. बाकी जाऊ द्या हो, ब्लॅक बॉक्सचा डेटा मी आताही सांगतो की तो ब्लॅक बॉक्स हा तुम्ही आणखी 4 वर्षांनी द्या त्याचा डेटा. आमचं काही म्हणणं नाही, 2030ला द्या किंवा 2047ला भारत हा विश्वगुरू होतोय त्या वर्षी द्या, पण सीसीटीव्ही फुटेज तर द्या ना. मग सीबीआय चौकशीत जर सीसीटीव्ही फुटेजच येत नाहीये तर बाकीचा न्याय कधी भेटेल हा प्रश्न मी तरी मनातून काढलाय. आणि न्याय भेटेल का, तर याबद्दल माझं मनात आहे की न्याय भेटेल की नाही याबद्दल मी साशंका आहे, माझ्या मनात शंका आहेत. कारण अद्यापही DGCAचा अहवाल, AAIBचा अहवाल हा 23 पाणी प्रथम दर्शनी अहवाल हा अत्यंत त्रोटक आहे. तो आता सुधारित कधी येणार? ब्लॅक बॉक्स रिकव्हर कधी होणार? सीसीटीव्ही फुटेज कधी येणार? दादा VSR व्हेंचरमध्ये बसले होते तर 6 लोक होती त्यांच्यासोबत की 5 लोक होती? ती नेहमी ब्लॅक कलरचं फ्लाईट न्यायचे, तर त्या दिवशी ते फ्लाईट कोणी हे केलं? DGCAच्या अद्यापही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल केले नाही? मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी साधी FIR का नोंदवली नाही? शंका तर भरपूर आहेत. आणि हे सगळा जर क्रम तुम्ही लावला
तर मला वाटत नाही की न्याय आता भेटेल असं मला वाटत नाही. हे मी जबाबदारीनं सांगतोय आणि रोखठोकपणे सांगतोय. त्याची काही किंमत मोजावी लागली तरी मी ते सांगतोय. दोघांना आता पुन्हा एक प्रश्न आहे, पुढं काय? अधिवेशन संपेल, दादा जाऊन आता महिना उलटून गेलेला आहे, आमदार म्हणून पुढं काय आता? नाही, आता साहेब म्हणते एक गोष्ट, आम्हाला परत जर न्याय नाही मिळाला तर जनता सुद्धा आम्हाला माफ करणार आहे. आम्हाला जे काही कार्यकर्ते जनता आहे, ज्यांना जी अपेक्षा आहे की आमदारांनी मांडायला होतं, आमदारांनी मागणी करायला होती, आणि आमदारांनी सामान्यातल्या सामान्य कुटुंबातला जो अपेक्षा आहे, या अधिवेशनामध्ये अजितदादाचा विषय कधी मिळेल, अजितदादाच्या कुटुंबाला न्याय कधी मिळेल, हे सगळ्या सामान्य कुटुंबाला आशा लागलेली आहे. आणि जर आशा पल्लवी झाली तर परत जनता आम्हाला माफ करणार नाही. तुमचं उत्तर पुढं काय? पुढं काय होईल? खोसकर साहेब खरंच माफ करा, मी थोडा स्पष्ट बोलतो. पुढं काय होईल? 23 तारखेला आमदारांचा निरोप समारंभ होईल. काही 24 तारखेला अधिवेशनाचं कामकाज संपेल. 25 तारखेपासून 26-27चा फंड रिलीज व्हायला सुरुवात होणार. सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात जातील आणि जनतेमध्ये मिसळून जातील. हळूच आता होळी संपली, आता पुढं रामनवमी येणार, हनुमान जयंती येणार, महावीर जयंती येणार, पावसाळा लागणार, दिवाळी येणार आणि विषय संपणार. राजकारणातलं हे खरं तर तिखट वास्तव जे आहे ते पुढारी न्यूजकडं आमदार अमोल मिटकरी यांनी मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.